आज रविवारचा दिवस होता आणि याच दिवशी सुमित नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात बसून आठवड्याभराचा हिशोब तपासत असे. इतर दिवशी तो नोकरीच्या व्यापामुळे दुकानात येऊ शकत नसे. दुपारी कडक उन्हात प्रभाकरराव जेवणाचा डबा घेऊन दुकानात पोहोचले. घामाने त्यांच्या कपड्यांचा रंग बदलला होता. दुकानात आल्यावर त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा सुमित तिथे नव्हता. त्यामुळे त्यांनी आणलेला डबा काउंटरवर ठेवला आणि मागे वळून जाण्याचा विचार केला. तेवढ्यात नोकर शामूने त्यांना पाहिले. प्रभाकररावांची अवस्था लक्षात येताच तो म्हणाला, साहेब, थोडा वेळ इथेच थांबा, खुर्चीवर बसा, तुम्हाला थोडं बरं वाटेल. प्रभाकररावांचा खुर्चीवर बसायचा विचारच नव्हता, परंतु शामूच्या आग्रहामुळे ते काउंटर जवळील खुर्चीवर बसले. हळूहळू थंड हवेने त्यांचा थकवा कमी होत गेला आणि डोळे मिटले. शामूची नजर अचानक प्रभाकररावांच्या पायावर गेली. चप्पल न घालता कडक उन्हात चालल्यामुळे त्यांच्या पायांवर फोड पडले होते. त्यांची अशी अवस्था पाहून शामूच्या डोळ्यात पाणी आले. एक बाप मुलासाठी आयुष्यभर कष्ट करत राहतो, पण उतारवयात त्याच बापाची मुलं फारसा विचार करत नाहीत. ज्याने मुलांना लहानपणी जपून ठेवले त्याचा त्रास आज कोणी समजून घेत नव्हते. त्याचवेळी अचानक कडक आवाज ऐकू आला. प्रभाकरराव खडबडून जागे झाले. समोर सुमित चिडून म्हणत होता, बाबा, माझ्या खुर्चीवर बसण्याची हिंमत कशी झाली तुमची? माहितीये का, ही खुर्ची किती महाग आहे? तुम्ही आयुष्यात अशा खुर्चीवर बसला नसाल. सुमितचे कटू शब्द ऐकून प्रभाकररावांनी डोळे झाकले. त्यांच्या मनात विचार आला, मुलांसाठी सर्व काही केलं, पण आज त्यांची किंमत शून्य झाली आहे. आपल्याच मुलाचे असे शब्द ऐकून प्रभाकररावांच्या डोळ्यात पाणी आले. सुमित चिडून म्हणाला, शामू, एखादे चांगले कापड घेऊन ये आणि ही खुर्ची नीट साफ कर. पूर्ण खुर्चीला घाम लागला आहे. शामू धावत आला आणि प्रभाकररावांकडे वळून म्हणाला, साहेब, मी तुमची माफी मागतो. कृपया तुम्ही इथून उठा, नाहीतर मालक मला नोकरीवरून काढतील. शामूच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. त्याला असे वाटत होते की जणू काही त्याने मोठे पाप केले आहे. हे स्वाभाविकच होते, कारण ज्या मालकाबरोबर त्याने लहानपणापासून काम केले होते आणि ज्यांनी त्याला नेहमी मदत केली, त्यांच्यासोबत असे वागावे लागेल असा विचार त्याने कधीच केला नव्हता. प्रभाकरराव गप्पच आपल्या मुलाच्या खुर्चीतून उठले. सुमितने त्यांचा हात पकडून त्यांना एका बाजूला केले आणि स्वतः लगेच खुर्चीवर बसला. अपमानाचा घोट पिऊन प्रभाकरराव म्हणाले, बाळा, सुनबाईने जेवण पाठवले आहे, जेवून घे. त्यावर सुमित रागाने म्हणाला, बाबा, किती वेळा सांगितले आहे की तुम्ही माझ्या दुकानात येऊ नका. तुमची कमनशिबी पावले इथे पडली की गिराईक परत जातात. तुम्हाला काय वाटते, मी रस्त्यावर यावे का? प्रभाकरराव म्हणाले, बाळा, मी इतक्या वर्षापासून हे दुकान चालवत होतो. आज दुकान आणि घर तुझ्या नावावर केले आणि तू तुझ्याच बापाला कमनशिबी बोलतोयस? मी देखील कधी काळी या दुकानाचा मालक होतो. सुमित चिडून उत्तरला, बाबा, ती वेळ विसरा. आज मी याचा मालक आहे आणि तुमची अवकात इतकीही राहिली नाही की तुम्ही माझ्यासमोर उभे राहून मला सल्ला द्याल. या आवाजाने आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले. सगळे प्रभाकररावांचा निराश चेहरा पाहत होते. काहींच्या डोळ्यात अश्रू आले. प्रभाकरराव म्हणाले, बाळा, तू काय बोलतो आहेस? आजूबाजूचे लोक पाहत आहेत. माझ्या इज्जतीची तरी काळजी घे. सुमित बेशरमपणे हसत म्हणाला, बाबा, तुमच्याकडे अजूनही इज्जत राहिली आहे, असे म्हणून तो जोरजोरात हसू लागला. आपल्या मुलाचे हे रूप पाहून प्रभाकररावांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. शेवटी प्रभाकरराव आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत लोकांपासून नजर चोरत तेथून निघून गेले. घरी येताच ते सरळ आपल्या रूममध्ये जाऊन
अंथरुणावर पडले. ज्या लोकांसमोर त्यांनी ताठ मानेने आयुष्य जगले होते, आज त्याच लोकांसमोर त्यांच्या मुलाने त्यांची मान खाली झुकवली होती. थोड्या वेळाने त्यांचा नातू रोहन आपल्या आजोबांच्या रूममध्ये पोहोचला. तेव्हा प्रभाकरराव आपल्या दिवंगत पत्नीच्या फोटो फ्रेम समोर उभे राहून अश्रू ढाळत होते. आपले दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहून रोहनच्या डोळ्यातही अश्रू आले. रोहनला समोर पाहून प्रभाकररावांनी पटकन डोळ्यातले अश्रू पुसले आणि खोटे हसू चेहऱ्यावर आणून म्हणाले, "अरे रोहन, ये ना बाळा." रोहन त्यांच्या हास्यामागील दुःख चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्याने आजोबांशी बोलता बोलता अनेक वेळा विचारले, "आजोबा, तुम्ही रडत होतात का? काय झाले?" पण प्रभाकरराव काहीच बोलले नाहीत. संध्याकाळी सुमित आणि त्याची बायको घरी आल्यावर दोघांनीही पुन्हा प्रभाकररावांना टोमणे मारायला सुरुवात केली. सुमित चिडून म्हणाला, "बाबा, कधीपर्यंत तुम्ही माझी बेइज्जती करत राहणार आहात? उद्या तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये जाऊनही माझी अब्रू घालवाल. आत्ताच सांगतो, खबरदार जर तुम्ही तिथे पाऊल ठेवले तर. माहीत आहे का तुम्हाला मी किती मोठा ऑफिसर आहे आणि तुम्ही गावाकडचे गावंडळ." आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून प्रभाकररावांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. हे सर्व पाहून रोहनला सहन झाले नाही. तो संतापून ओरडला, "खबरदार आई बाबा, जर आजोबांना तुम्ही अजून काही बोललात तर लाज वाटायला हवी तुम्हाला." आजोबांना असे बोलताना आजोबांनी तुमच्यासाठी काहीच केले नाही का? त्यांनी कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या शिक्षणावर खर्च केला. जर तुम्हाला आजोबांची काळजी घ्यायची नसेल तर घेऊ नका, पण मी त्यांची काळजी नक्की घेईन. जर मला शिकता शिकता मजुरीचे काम करावे लागले तरी बेहत्तर. आजी तर तुम्हा लोकांच्या हलगर्जीपणामुळे आजोबांची साथ सोडून गेली आहे, पण आता जर कोणी आजोबांना हात लावला तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल." एवढे बोलून रोहन आपल्या आजोबांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसू लागला. तेव्हा प्रभाकररावांनी आपल्या नातवाला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागले. रोहनला आपल्या आजोबांची अशी अवस्था सहन होत नव्हती, पण त्याला काही समजत नव्हते काय करावे जेणेकरून आजोबांना असे दुःखद जीवन जगायला लागू नये. दुसऱ्याच दिवशी रोहन आपल्या मित्रांसोबत बसला होता. तेवढ्यात त्याचा एक मित्र सौरभ म्हणाला, "या रोहन, तुझी तर घरी खूप मजा आहे. तुला घरात काहीच काम करावे लागत नाही. तुमच्या घरी नोकर सुद्धा आहेत, तरी सुद्धा तुझी बाईक नेहमी खराब असते. असे का? आणि मला अजून हेही समजत नाही, तुझी आई तुमच्या घरात त्या म्हाताऱ्या नोकराला का ठेवते? काय तो तुमच्या गावावरून आला आहे का, की तो कोणी नातेवाईक आहे? जो कोणी आहे पण चांगला आहे. तुमचे सगळे काम तर त्याच्यामुळे होते आणि माझ्या घरी फक्त माझी आई आहे, जी माझ्या आजोबांना घाबरून गावीच ठेवते. कदाचित ते इथे असते तर त्यांनी माझी लहान सहान कामे तरी केली असती, पण आता माझी आई छोट्या छोट्या कामांसाठी मलाच पळवत असते." सौरभचे बोलणे ऐकून त्याचा दुसरा मित्र रवी म्हणाला, "अरे यार सौरभ, तुझ्या आईने तर घाबरून तुझ्या आजी आजोबांना गावी ठेवले आहे, पण माझे आजी आजोबा एका रात्री अंधाऱ्यामध्ये कुठेतरी निघून गेले. नंतर समजले की ते एका वृद्धाश्रमात राहतात. बघ, एक दिवस जर माझे आई बाबा माझे काही ऐकत नसतील तर मी त्यांना वृद्धाश्रमात पाठवून देईन. फक्त रोहनचे नशीब चांगले आहे, त्याला आजी आजोबा नाहीत. बरोबर ना सौरभ?" असे म्हणत रवी हसू लागला. मात्र त्यांचे बोलणे ऐकून रोहन शांतच राहिला. तो बोलणार तरी काय होता, कारण त्याच्या घरात जे वयोवृद्ध राहत होते त्यांना त्याचे मित्र नोकर समजत होते, पण खरे तर ते त्याचे आजोबा होते. खरंच मोठ्यांनी म्हटले आहे, मुलं तेच शिकतात जे पाहतात आणि ऐकतात. मनुष्य आपल्या कर्मानेच मोठा होतो आणि भविष्य उज्ज्वल घडवतो. अहंकार आणि लालच यातून माणूस मोठा होत नाही. माहित नाही आई बाबांचे कर्म त्यांना कुठे घेऊन जातील. मित्रांचे बोलणे ऐकून नाराज झालेला रोहन
शांतपणे घरी निघून आला. घरी पोहोचताच त्याने चिडून विचारले, आई, ही बाईक पुन्हा खराब झाली आहे. मी तुला सांगितले होते ना, नोकराकडून साफ करून घे, पण माझे काहीच ऐकत नाहीस. उगाच एवढ्या लोकांना घरात ठेवले आहेस, पण कोणीही कामाचा नाही. त्यावर माधुरी शांतपणे म्हणाली, बाळा, आज तूच साफ कर. उद्यापासून तुझी बाईक एकदम चकाचक असेल. रोहन तर तेथून निघून गेला. पण माधुरी मनात विचार करू लागली, म्हातारा दिवसभर फक्त खात असतो, काम काहीच करत नाही. आज त्याची बरोबर खबर घेते. ती ओरडत म्हणाली, बाबा, ओ बाबा, कुठे गेलात? तेवढ्याच समोर प्रभाकर राव आले आणि शांतपणे विचारले, काय झाले सुनबाई? मला आवाज देत होतीस का? माधुरी पटकन प्रभाकर रावांच्या हातून वर्तमानपत्र खेचून घेत म्हणाली, संपूर्ण दिवस या वर्तमानपत्रात तोंड खुपसून बसलेले असता. मी कालच तुम्हाला सांगितले होते ना की ही बाईक सकाळी साफ करत जा, पण तुम्ही तर कानात तेल टाकून बसलेले असता. आता माझ्या तोंडाकडे काय पाहताय? जा, सर्व बुटांना पॉलिश करा आणि व्यवस्थित जागच्या जागी ठेवा. मग बागेतील झाडांना पाणी घाला. आता शामू सर्व काम करणार का? मग तुम्ही किचन मधली कामं करणार का? काचेचा शत्रू काही उपयोगाचा आणि कामाचा नाही. एवढे बोलून माधुरी तेथून निघून गेली. बिचारे प्रभाकरराव मान खाली घालून अपमानाचे घोट गिळत बूट पॉलिश करू लागले. तेव्हापासून त्यांच्या पत्नी विमलचा मृत्यू झाला होता. त्यांचे आयुष्य जणू काही नरक झाले होते. ते आपल्याच घरात नोकराप्रमाणे राहत होते. बोलायला मुलगा सुमित खूप पैसेवाला होता, पण तो नेहमी आपल्या कामात व्यस्त असायचा. आपल्या वडिलांचे दुःख सुद्धा त्याला दिसत नव्हते. एके दिवशी प्रभाकरराव आपल्या मुलाला म्हणाले, बाळा सुमित, ऑफिसला जात आहेस का? मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. तू ऑफिसवरून आल्यानंतर एवढा दमलेला असतोस की एक गोष्ट सुद्धा नीट ऐकून घेत नाहीस. जर आता थोडा वेळ असेल तर माझं ऐकून घे, खूप गरजेचं आहे. त्यावर सुमित चिडून म्हणाला, काय आहे बाबा? तुम्हाला माहित आहे की या वेळेला मी ऑफिसला जातो, तरी तुम्ही हीच गोष्ट का विचारताय? मला आईची सुद्धा ही सवय अजिबात आवडत नव्हती. झोपला आहेस का? जात आहेस का? अरे, दिसत असताना खात आहे, जात आहे, तरी विचारायची काय गरज आहे? आणि माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. तुमच्या फालतू गोष्टी मी ऐकायला बसू शकत नाही. तेव्हा प्रभाकरराव म्हणाले, बाळा, तुझी आई होती तेव्हा माझ्या छोट्या मोठ्या अडचणी ती तुझ्यापर्यंत पोहोचवत होती. ती गेली आणि आता माझं काही बोलणं तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही. बाळा, माझा चष्मा तुटला आहे. जर तो बनवून आणलास तर खूप उपकार होतील. आणि एक गोष्ट सांगतो बाळा, एक वेळ येते जेव्हा वय होतं तेव्हा कोणीही विचारत नाही तुम्ही काय करताय, कुठे जाताय. प्रभाकररावांच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबत नव्हते, पण सुमितला मात्र याचा काहीच फरक पडत नव्हता. तेव्हा सुमित रागाने म्हणाला, बाबा, बस करा. उगाचच दिलीप कुमार बनण्याची गरज नाही आहे. आणि तुम्ही विसरून गेलात का? मी तुमच्यासारख्या छोट्याशा दुकानात काम करत नाही, तर एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पदावर आहे. तुमचा चष्मा घेऊन बाजारात तो दुरुस्त करायला गेलो तर ते चांगलं दिसेल का? तिथे मी मोठ्या कामांसाठी फाईल्सवर सही करत असतो. तिथे आता तुमच्या चष्म्यासाठी बाजारात फिरू का? कोणत्या तरी नोकराला सांगून करून घ्या. माझ्याकडे वेळ नाही आहे. एवढं बोलून सुमितने गाडीची चावी उचलली आणि बाहेर निघून गेला. तेवढ्यात माधुरी आली आणि म्हणाली, बाबा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे, जेव्हा ते बाहेर जात असतात तेव्हा त्यांना विनाकारण टोकू नका. काय तुम्हाला ही गोष्ट आईने शिकवली नाही का? पण बरोबरच आहे. कशा शिकवणार त्या? तुम्ही तर तुमच्या जगात मस्त राहत होतात आणि आईंना त्यांच्या माहेरी जायला वेळ मिळत होता.
बाकी त्यांना वेळच कुठे होता, स्वतः तर निघून गेल्या, पण तुम्हाला मात्र माझ्या डोक्यावर सोडून गेल्या. आता मुलाने काही ऐकवलं ते मला नका सांगू, प्रभाकरराव म्हणाले. सुनबाई, शामूला जर वेळ असेल तर त्याला सांगून माझा चष्मा बनवून आणायला सांग. मला वर्तमानपत्र वाचायला त्रास होतो. माधुरी पटकन म्हणाली. घरातील कोणतंही काम तुमच्याकडून होत नाही. विनाकारण त्या वर्तमानपत्रावर पैसे खर्च होतात. आणि शामूला वेळ नाही आहे. त्याला बाजारात पाठवलं तर तो तुमची कामं करेल का? आणि जर त्याला पाठवलं तर त्याची कामं तुम्ही करणार आहात का? 3 दिवसापासून तुम्हाला सांगते आहे की रोहनची मोटरसायकल रोज सकाळी साफ करत जा. ती खराब दिसते. आणि तो ती कॉलेजला घेऊन गेला तर लोक काय म्हणतील? एवढ्या मोठ्या बापाचा मुलगा आहे, पण घाणेरडी गाडी घेऊन फिरतो. प्रभाकरराव म्हणाले. सुनबाई, मनुष्य त्याच्या मनाने आणि कर्माने मोठा होतो, अहंकाराने नाही. रोहनच्या बाबाने मेहनतीने हे स्थान मिळवलं आहे, म्हणून रोहनवरही चांगले संस्कार होणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाला आपल्या कर्मानुसार आणि मेहनतीनुसार फळ मिळत असते. हे खरे आहे की आपल्या प्रगतीमध्ये आईवडिलांचा देखील मोलाचा वाटा असतो. मुलेही ही गोष्ट लक्षात ठेवतात. एवढं बोलून प्रभाकरराव कपडा घेऊन आपल्या नातवाची मोटारसायकल साफ करण्यासाठी जातात. माधुरी तोंड वाकडं करून तेथून निघून जाते. रोहन आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहून फक्त अश्रू ढाळत असतो. त्याने गुपचूप आपल्या आजोबांचा चष्मा उचलला आणि काही पैसे जमा करून आपल्या मित्रांकडून पैसे घेऊन तो आजोबांचा चष्मा दुरुस्त करण्यासाठी निघून जातो. दुसरीकडे सुमित कारजवळ जात असताना त्याला दिसले की कार पंक्चर झाली होती. सुमित रागात म्हणाला, बाबांनी मला टोकून चांगले केले नाही. एकतर मी उशिरा निघालो आहे आणि 11 वाजता ऑफिसमध्ये मीटिंग आहे आणि इकडे कार पंक्चर. सुमितला काही सुचले नाही. त्यामुळे तो आपल्या सोसायटीच्या गेटवर उभा राहिला आणि ओला उबेरची वाट पाहू लागला. ऑफिस टाइममध्ये त्याला काही मिळत नव्हते. त्याचवेळी एक रिक्षावाला समोरून येताना दिसला. सुमितने रिक्षावाल्याला थांबवण्यासाठी इशारा केला. त्याच्या मनात विचार आला, इतक्या मोठ्या कंपनीचा जनरल मॅनेजर मी आणि रिक्षामधून ऑफिसला जाणार. पण त्याचवेळी दुसरा विचार आला की मीटिंगमध्ये डायरेक्टर सुद्धा येणार आहेत. त्यामुळे उशिरा पोहोचून इम्प्रेशन खराब होईल अशी भीती होती. जसे रिक्षावाला थांबला तेव्हा सुमित कंपनीचे नाव सांगून पटकन रिक्षामध्ये बसला आणि म्हणाला, गाडी वेगात चालव आणि कुठेही थांबवू नकोस. परंतु रिक्षावाला नेहमीप्रमाणेच रिक्षा चालवत होता आणि थोडा पुढे गेल्यानंतर एका जागी थांबला. तेव्हा सुमित म्हणाला, अरे काय झाले, का थांबलास? मी सांगितले ना कुठेही थांबू नकोस, गाडी चालवतच राहा. रिक्षावाला म्हणाला, 1 मिनिट साहेब, गेटवर जो सज्जन माणूस उभा आहे त्यांना थोड्याच अंतरावर सोडायचं आहे. सुमित रागात म्हणाला, नाही नाही, तू असं नाही करू शकत. मला मीटिंगसाठी उशीर होत आहे. रिक्षामध्ये माझ्याबरोबर इतर कोणीही बसू शकत नाही. माझं इम्प्रेशन खराब होईल. एकतर मला उशीर होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण रिक्षाचं भाडं मीच देणार आहे. असं असूनही तू दुसऱ्या कोणाला माझ्याबरोबर का बसवू इच्छितोस? तू चल. तेव्हा रिक्षावाला म्हणाला, साहेब, मला त्यांना फक्त लायब्ररीपर्यंत सोडायचं आहे. ते ठिकाण तुमच्या ऑफिसच्या आजूबाजूला आहे. तरीही तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही दुसरी रिक्षा पकडू शकता. तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात आणि मी तुमच्याकडून इथपर्यंत येण्याचे पैसे सुद्धा घेणार नाही. तुम्हाला अडचण झाली असेल तर मला माफ करा. सुमित रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून शांत झाला. तो इकडे तिकडे पाहू लागला की कोणती रिकामी रिक्षा येताना दिसत आहे का किंवा टॅक्सी. परंतु त्याला कोणतीही रिकामी रिक्षा अथवा टॅक्सी दिसली नाही. म्हणून तो म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे, करा करा हवं तसे. तसेही मी छोट्या लोकांच्या तोंडाला लागत नाही. रिक्षावाला रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या त्या सज्जन माणसाला आदरपूर्वक रिक्षाजवळ घेऊन आला. सुमित मागच्या सीटवर पाय फैलावून बसला.
त्याची कृती पाहून रिक्षावाल्याला समजलं की त्याला त्या सज्जन माणसाला आपल्या बाजूला बसवायचं नाही. म्हणून रिक्षावाल्याने त्या माणसाला आपल्याच बाजूला बसवले आणि पुढे जाऊ लागला. त्या वयोवृद्ध माणसाला पाहून सुमित तोंड बारीक करू लागला. तो रागात विचार करत होता की याच्यामुळे मला उशीर होईल, याच्यामुळे मला पोचायला उशीर व्हायला नको. हाच विचार करत असतानाच लायब्ररी आलं. रिक्षावाल्याने त्या माणसाला तिथे उतरवले आणि पुढे जाऊ लागला. तेव्हा सुमित रिक्षावाल्याला म्हणाला, तू काय फुकट त्यांना इथे सोडतोस का? कोण होते ते सज्जन? त्यांच्याकडून तू पैसे सुद्धा घेतले नाहीस. तू असाच वागलास तर तू मोठा माणूस होऊ शकशील? रिक्षावाला म्हणाला, साहेब, माणूस आपले कर्म आणि व्यवहाराने आपल्याला मोठं बनवतो. त्यांच्या ठिकाणी जर दुसरा कोणी असता आणि त्यांच्याकडे पैसे नसते तर मी त्यालाही त्याच्या निश्चित स्थानापर्यंत पोहोचवले असतो. हा राहिली गोष्ट त्यांची, तर ते इथल्या कॉलेजचे रिटायर प्रिन्सिपल डॉक्टर मुजमदार होते. सरांचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. मी शिक्षणामध्ये खूपच कमजोर होतो आणि माझ्या घरची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती. तेव्हा मी त्यांच्या ट्युशनची फी देण्यासाठी असमर्थ होतो. तेव्हा 2 वर्षे त्यांनी मला कोणतीही फी न घेता शिकवले. त्यांच्यामुळेच मी बीकॉम मध्ये 82 मार्क्स मिळवून पास झालो. आता सरांच्या प्रेरणेने मी बँकेच्या परीक्षेची तयारी करत आहे. सुमित म्हणाला, वा, व्हेरी गुड. रिक्षा ड्रायव्हर बँकेच्या नोकरीची तयारी करत आहे. सुमित त्या रिक्षा ड्रायव्हरची प्रशंसा करत होता की त्याची मस्करी करत होता हे त्याच्याच मनाला माहीत. सुमित कॉलर उचलत म्हणाला, तुझे नाव काय आहे? तुला जर कोणत्याही कामाची गरज असेल तर माझ्या ऑफिसमध्ये ये. छोटे मोठे काम तर मी सुद्धा तुला देऊ शकतो. रिक्षा ड्रायव्हर हसू लागला आणि म्हणाला, नाही साहेब, मी माझ्या मेहनतीने काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. माझं नाव महेश आहे आणि तुम्ही ज्या सज्जन व्यक्तीबद्दल विचारत आहात ना, ते 3 वर्षापूर्वीच रिटायर झाले आहेत. मागच्या वर्षी त्यांच्या बायकोचं सुद्धा निधन झालं. त्यांचा एक मुलगा आणि एक सून आहे, परंतु ते दोघंही त्यांना इज्जत देत नाहीत. आता जो माणूस पूर्ण आयुष्य मेहनतीने मिळवलेली कष्टाची भाकरी खात होता, पण आता मुलगा आणि सून त्याने दिलेली भाकरी कशी त्यांना पचनी पडेल. सर्व असून सुद्धा माणूस एकटा होऊन जातो. हीच अवस्था त्यांची सुद्धा झाली आहे. म्हणून रोज सकाळी ते 10 वाजता लायब्ररीमध्ये जातात. मी शहरात कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरीही सकाळी 10 वाजता मी सरांना लायब्ररीमध्ये सोडून येतो आणि पुन्हा दुपारी 2 वाजता मी त्यांना त्यांच्या घरी परत पोहोचवतो. ते मला नेहमी सांगतात की मी स्वतः निघून जाईन, पण माझं मन मानत नाही. कधी कधी तर ते माझ्यासोबत येण्यास नकार देतात, पण मी त्यांना विनंती करतो की ही माझी गुरुदक्षिणा आहे. आणि हे शब्द ऐकून सरांच्या डोळ्यात पाणी येतं. साहेब, माहीत नाही मुलं आईबाबांची आणि गुरूंची मदत कधी समजून घेतील. माझं असं म्हणणं आहे की आईबाबा आणि गुरुचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही आणि त्यांनी केलेल्या उपकारांची जाणीव आपल्याला होऊन आपण त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. जेव्हा आपली मुलं आपल्या बरोबर चांगला व्यवहार करत नाहीत तेव्हा आपल्याला समजतं की आपण नेमकी कुठे चूक केली आहे. सुमित त्या रिक्षा ड्रायव्हरचे बोलणे ऐकून निशब्द झाला. आता त्याच्याकडे शब्दांची कमी होऊ लागली होती. रिक्षा ड्रायव्हरचे शब्द आता त्याच्यावर प्रहार करत होते. सकाळची घटना त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागली, त्यामुळे तो शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होता. अचानक त्या रिक्षा ड्रायव्हरने सुमितला विचारले, साहेब, तुम्ही शिक्षण कुठून घेतले आहात? तुमचे कपडे आणि सूटबूट पाहून तर असे वाटत आहे की तुम्ही कोणत्या तरी चांगल्या कॉलेजमधूनच शिक्षण घेतले आहात. सुमित काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, मी सुद्धा याच कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. तेव्हा रिक्षावाला हसत म्हणाला, मग साहेब, तरी सुद्धा तुम्ही मुजुमदार सरांना कसे ओळखत नाही? त्यांना तर या शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थी ओळखत असतील. सुमितला आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती, कारण एक रिक्षावाला
आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा देत आहे आणि स्वतः मात्र एवढ्या मोठ्या पोस्टवर असून सुद्धा नाही आपल्या जन्मदात्या बापाला किंवा गुरूंना इज्जत देऊ शकत होता. माणूस एवढा मोठा होऊ शकतो की तो आपल्या बापाला आणि गुरूंना सुद्धा स्वतःपेक्षा छोटे समजतो. सुमित आपल्या ऑफिस समोर पोहोचला तेव्हा रिक्षा थांबली आणि सुमितने त्या रिक्षावाल्याला 100 रुपये दिले. तेव्हा त्याने 20 रुपये परत दिले. त्यावर सुमित म्हणाला, नाही नाही, तुझ्याकडेच राहू दे. महेश हसतच म्हणाला, साहेब, मी मेहनतीचे कमावतो. मी चांगले कर्म करून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतोय. मी या पैशांनी एक दिवस मोठा माणूस तर नक्कीच होणार, पण याचबरोबर माझ्याकडे अहंकार सुद्धा येईल आणि या अहंकारामुळेच मी मोठ्यांचा सन्मान नाही करू शकत. मी त्यांना माझ्यापासून दूर ढकलणार आणि हीच गोष्ट मी कोणत्याही किमतीत करू इच्छित नाही. चला, तुमचा दिवस शुभ हो. सुमित पटापट आपल्या ऑफिसमध्ये गेला. मीटिंग तर चालू झाली होती, परंतु सुमितचे मन कुठे दुसरीकडेच होते. त्याला महेशचे बोलणे आठवत होते. तो महेशच्या बोलण्याचा विचार करून स्वतःच्या मनाशीच विचार करत होता, मी एवढ्या मोठ्या पोस्टवर पोहोचलो आहे, परंतु मी माझ्या आईबाबांसाठी, माझ्या गुरुजनांसाठी काही केले का? असे करून माझे जीवन सफल होईल का? त्या दिवशी सुमितने आपल्या ऑफिसमधील कामे पटापट आवरली आणि तो वेळे अगोदरच घरी पोहोचला. त्याला लवकर आलेले पाहून आश्चर्यचकित होऊन माधुरी म्हणाली, काय गोष्ट आहे, आज तुम्ही लवकर घरी आलात? सुमित म्हणाला, बाबा कुठे आहात? माधुरी काही बोलणार त्याआधी सुमित आपल्या बाबांना इकडे तिकडे शोधू लागला. तेव्हा तो आपल्या बाबांना शोधत घराच्या मागे गेला, तर त्याला समोरच आपले बाबा सर्वांचे शूज साफ करून पॉलिश करताना दिसले. तेव्हा त्याच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले. सुमितने पटकन त्यांचा हात पकडला आणि म्हणाला, तुम्ही हे सर्व काय करत आहात आणि का? दुनियाभराचे पैसे मी कमावतो आहे, घरात एवढे नोकर चाकर आहेत, तरी सुद्धा तुम्ही हे काम का करत आहात? माधुरी, ए माधुरी, पूर्ण दिवस घरामध्ये बसून तू काय करत असतेस? तू ह्या चपला आणि शूज माझ्या बाबांकडून साफ करून पॉलिश करून घेतेस? तुझ्या बापाकडून, भावाकडून असे काम करून घेतले असते तर तुला चांगले वाटले असते का, जे तू माझ्या बाबांकडून हे काम करून घेतेस? तू विसरू नकोस, आज मी ज्या पोस्टवर आहे तिथे पोहोचण्यासाठी माझ्यासोबत त्यांची सुद्धा मेहनत आहे. सुमितचे हे बोलणे ऐकून प्रभाकरराव आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. अचानकपणे माझ्या मुलामध्ये एवढा बदल कसा काय झाला? सुमित हात जोडून आपल्या बाबांना म्हणाला, बाबा, मला माफ करा. एक गरीब माणूस थोडेसे पैसे कमावून आपल्या आईबाबांची सेवा करतो आणि एक चांगला मुलगा म्हणून नाव कमवतो, आणि मी एक असा अभागी जो फक्त पैशाच्या मागे धावत आहे. आजपर्यंत मला असे वाटत होते की पैसा म्हणजे सर्व काही आहे आणि पैसाच मोठा आहे. त्यातूनच माझा अहंकार वाढत गेला. मला माफ करा बाबा. असे म्हणत सुमितने आपल्या बाबांना घट्ट मिठी मारली. माधुरीने हे सर्व पाहिले. तिला खूप मोठा धक्का बसला. तिला समजताच माधुरीने हे सर्व पाहिले. तिला खूप मोठा धक्का बसला. तिला समजतच नव्हते की आज असे नक्की काय झाले की सुमित पूर्णपणे बदलून गेला. तेवढ्यात रोहन तिथे पोहोचला आणि म्हणाला, हा घ्या आजोबा तुमचा चष्मा. आता तुम्हाला वर्तमानपत्र वाचायला किंवा चालायला फिरायला कोणतीच अडचण येणार नाही. आपल्या आजोबांबद्दलच्या रोहनच्या प्रेमाने सुमितचा कंठ दाटून आला. त्याने आपल्या मुलाला सुद्धा जवळ घेऊन मिठी मारली आणि मग सुमितने आपल्या बाबांची माफी मागताना डोके त्यांच्या पायावर ठेवले. तेव्हा प्रभाकर रावांनी त्याला उठवले आणि म्हणाले, बाळा, जेव्हा जाग येते तेव्हा सकाळ असते. माणसाचे स्वच्छ मन असेल आणि कर्म चांगले असतील तर तो मोठा होतो, अहंकाराने नाही. तुझ्या आतमध्ये अहंकार आला होता जो आज निघून गेला आहे. फक्त चांगले कर्म करत राहा आणि मनापासून प्रत्येकाला जवळ कर. या जगामध्ये कोणीही छोटा मोठा नाही.
प्रत्येक जण आपल्या कर्माने लहान किंवा मोठा बनतो. त्या दिवसापासून सुमित ऑफिसवरून आल्यावर आपल्या बाबांबरोबर बसून चहा पितो आणि दैनंदिन कामाविषयी त्यांच्याबरोबर चर्चा करतो. आणि ऑफिसला जाताना माधुरीला न विसरता सांगतो, लक्षात ठेव माधुरी, आज आपण मोठ्यांची जेवढी सेवा करू, जेवढा त्यांना सन्मान देऊ, आपली मुले आपल्याला तेवढाच सन्मान देतील आणि तेवढीच आपली सेवा करतील. कारण ही सुद्धा एक संपत्ती आहे आणि ती आपल्याला जमा करावी लागते. त्याचा इंटरेस्ट आपल्याला वेळ आल्यावर मिळतो. मी तर माझी चूक सुधारण्याचा विचार केला आहे. तू पाहून घे. माधुरीला सुद्धा आपल्या चुकीची जाणीव होते. ती सुद्धा आपले सासरे प्रभाकर रावांच्या समोर हात जोडून आपल्याकडून झालेल्या चुकांची माफी मागते. तेव्हा प्रभाकरराव म्हणतात, सुनबाई, यामध्ये तुझी काही चूक नाही आहे. तुझ्यासमोर माझाच मुलगा मला अपमानित करत होता म्हणून तू सुद्धा मला हलक्यात घेतलेस. माझा मुलगा सुधारला आहे, आता माझा सन्मान करत आहे. त्यामुळे घरातील इतर लोक सुद्धा माझा सन्मानच करतील. फक्त मी देवाकडे एवढीच प्रार्थना करतो की मी जे दिवस पाहिले, देव असे दिवस माझ्या मुलाला आणि सुनेला न दाखवो. कारण मुलं तेच शिकतात जे बघतात आणि ऐकतात. तुम्हाला मी माफ केले आहे आणि देव तुम्हाला तुमच्या कर्माची दखल घेऊन नक्कीच चांगले फळ देईल. एवढे बोलून प्रभाकरराव आपला चष्मा घेऊन वर्तमानपत्र वाचू लागले. रोहनच्या डोळ्यात आता सुद्धा अश्रू होते, पण आता त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. कारण त्याला नेहमीच असे वाटत होते की आपल्या आईबाबांनी आपल्या आजोबांना चांगली वागणूक द्यावी आणि त्याचे हे मागणे देवाने आज ऐकले होते. एक चांगला विचार माणसामध्ये किती बदल घडवून आणू शकतो हेच पाहून शिकता येते. म्हणून चांगल्या माणसांच्या संगतीत राहिल्यानंतर त्यांचे विचार आणि त्यांची कृती जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपल्याकडून होणाऱ्या चुकीची जाणीव आपल्याला होत असते. आणि जेव्हा माणसाला जाणीव होते, तेव्हा तो स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. सुमितचा सुद्धा अहंकार वाढला होता. त्यामुळे तो स्वतःच्या बापाकडे सुद्धा लक्ष देत नव्हता. एवढेच काय, त्यांचा तो अपमान करतानाही कोणताही विचार करत नव्हता. पण आता त्याच्या वागणुकीमध्ये खूप बदल झाला होता. मित्रांनो, वरील कथेतून आपल्याला एक महत्त्वपूर्ण शिक्षण मिळते की जीवनातील यश फक्त पैशात किंवा उच्च पदावर नसते, तर आपल्या कुटुंबियांबद्दलच्या प्रेमात आणि सन्मानात आहे. कधीही अहंकार आपल्या मनात ठेवू नका, कारण तो आपल्याला आपल्या जवळच्या लोकांपासून दूर करू शकतो. कुटुंबियांचा आदर, प्रेम आणि त्यांची सेवा हे खरे यश आहे. आणि जेव्हा आपल्याला आपल्या चुका समजतात, तेव्हा बदलण्यासाठी योग्य दिशा मिळते. एक चांगला विचार, योग्य मार्गदर्शन आणि त्यातून होणारा बदल माणसाला उत्तम व्यक्तिमत्व विकसित करण्यात मदत करतो. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.